गावातली मित्रमंडळ घेऊन आम्ही निघालो तू जाते गावाला म्हणजे मोठे महादेवाला, पण जात असताना असं किती झालं बोल चाललं तर तुम्हाला मी पुढे सांगतो। नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषी, स्वागत आहे आपलं साबळे ब्लॉग मध्ये। गावातली जेवढी चिल्लर पार्टी होती तेवढी जमा करून गाडी भरून आम्ही निघालो होतो जाते गावाला, पण ऐन रस्त्यामध्ये ना भाऊ गाडी इतका मोठा धोका दिला ना। आता नियोजन असं किती झालं होतं का झेरीहून गाडी वेरूळला जाणार होती, वेरूळून पाणी घेऊन आम्ही मोठ्या महादेवाला जाणार होतो, पण गाईन टायमर गाडी आमची नाही का ऐन ढाळीमध्येच लोड घेत नव्हती। म्हणजे काय तर गाडी चालत कमी होती ना, आम्ही ढकलत जादा होतो। म्हणलं बा झालं वो दर्शन। पोरांना जेवढा जोश अंगात भरला होता तेवढा तर गाडीनं लोटातच लावलेला होता। गाडी तर हवा रस्त्यानं तर चालवत, पण थोडसा ढाळा आला का गाडी रिवर्स येत होती। तरी पण आपल्या पलटण हारणी मानली, त्या गाडीला कसं बस वेरूळ हायवेला आणूनच सोडलं। त्यानंतर आम्ही वेरूळ मध्ये पोहोचलो, पहिले पाय पडून घेतले, त्यानंतर पूजा करून घेतली। आणि त्या ठिकाणी इतकी अनमान गर्दी होती ना भाऊ। पण मित्र तुम्ही आपले ब्लॉग पाहता, लाईक करता, पण फॉलो करत नाही, करून घ्या, काही सेकंदाच काम आहे। आणि हा जे मोठे महादेवाला गेलो होतो ते कमेंट मध्ये सांगा बरं का। आणि हा फॉलोचं बटन तेवढं दाबून द्या बरं का। मग काय भाऊ आपली पूजा बिजा झाली होती, आम्ही लागलो होतो रस्त्यानं। त्यामध्ये डांबरी रस्ता इतका तापेल होता ना, तळपायाची पार चपाती झाली होती। मग काय भाऊ आम्ही पुढे गेल्यानंतर थोडं थांबलो होतो। बाकी पाहूया पार्ट 2 मध्ये, त्यासाठी मला फॉलो करून ठेवा।